नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आजपासून मी विज्ञान विभागातील टॉप 10 प्रश्न चालू करतोय. ही सिरीज चालू करतोय. अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत. लास्ट पर्यंत व्हिडिओ वॉच करायचा आहे. अजिबात स्किप करू नका. शांत डोक्याने व्हिडिओ हा वॉच करा. प्रत्येक प्रश्न आणि त्याचं जे उत्तर आहे हे अंडरस्टँडिंग करायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला की तो लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कोणत्याही चार्जेस नाहीत. या चॅनलवरती तुम्हाला अंकगणित व बुद्धिमत्ता, विज्ञान या विभागातून जास्तीत जास्त प्रश्न पाहायला मिळणार आहेत. आणि जीके पण चालू करणार आहे, पण 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतर. त्यामुळे फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे, तर चला विद्यार्थी मित्रांनो, टॉप 10 प्रश्न बघूया आपण. पहिला प्रश्न बघा. मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते? मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते? ऑप्शन पहिला आहे 20 डिग्री सेल्सिअस, दुसरा आहे 37 डिग्री सेल्सिअस, तिसरा ऑप्शन 60 डिग्री सेल्सिअस, चौथा ऑप्शन 20 डिग्री सेल्सिअस. तर हे 4 पर्याय दिलेत. ताप आल्यानंतर ताप हा वाढतो, म्हणजे आपल्या शरीराचं जे टेम्परेचर आहे ते जास्त असतं. आणि थंडी वाजत असेल तर आपल्याला थंडी जाणवते. टेम्परेचर कमी आहे हे असं जाणवतं आपल्याला. तर आपल्या शरीराचं जे टेम्परेचर, जे नॉर्मल टेम्परेचर आहे, तो नंबर लक्षात ठेवायचा. तो नंबर आहे 37. आपल्या शरीराचं नॉर्मल टेम्परेचर आहे, म्हणजे सर्वसामान्य टेम्परेचर आहे ते आहे 37 डिग्री सेल्सिअस. हा प्रश्न सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी, स्कॉलरशिपच्या एक्झामसाठी आणि युपीएससी लेवलला, एमपीएससी लेवलला प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न उपयुक्त आहे. चला दुसरा प्रश्न बघूया. टॉप 2 क्वेश्चन बघूया. कोणत्या रक्तगटाचे रक्त हे सर्वांना लागू पडते? म्हणजे या रक्तगटाचा जो वापर आहे, आपण बाकीच्या राहिलेल्या सर्व रक्तगटांना हे रक्त आपण प्रोव्हाइड करू शकतो. या गटाचे रक्त आपण सप्लाय करू शकतो. पहिला पर्याय ओ आहे, ओ पॉझिटिव्ह. दुसरा पर्याय ए पॉझिटिव्ह. तिसरा पर्याय ए निगेटिव्ह. चौथा पर्याय बी पॉझिटिव्ह. तर यापैकी करेक्ट ऑप्शन आहे ओ पॉझिटिव्ह. ओ पॉझिटिव्ह हा जो रक्तगट आहे, या गटाचे रक्त आपण बाकी रक्तगटाच्या पेशंटला सप्लाय करू शकतो. म्हणून इथे पहिला पर्याय बरोबर आहे, ओ पॉझिटिव्ह. ओके. टॉप 3 प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न बघूया. मानवी शरीरातील हाडांची संख्या किती असते? मानवी शरीरातील हाडांची संख्या किती असते? आपल्या शरीरामध्ये एकूण हाडे किती उपलब्ध आहेत? तो नंबर आपल्याला बघायचा इथे. 4 पर्याय दिलेत: 100, 207, 300 आणि 210. तर आपल्या बॉडीजमध्ये एकूण हाडे किती असतात? त्याचा आन्सर आहे 206. म्हणजेच 2 नंबरचा पर्याय हा करेक्ट आहे, 200. चला विद्यार्थी मित्रांनो, टॉप 4था प्रश्न बघूया. टॉप 4 क्वेश्चन बघूया. मानवी शरीरातील स्नायूंची संख्या किती असते? मानवी शरीरातील स्नायूंची संख्या किती असते? पहिला पर्याय 200, दुसरा पर्याय आहे 206, तिसरा पर्याय 730 आहे, चौथा पर्याय 100 आहे. मानवी शरीरामध्ये टोटल स्नायूंची संख्या आहे 730. 730च्या आसपास हा नंबर आहे, म्हणून इथे 3 नंबरचा पर्याय हा बरोबर आहे, 730. चला टॉप 5 प्रश्न बघूया. मानवी शरीरातील बरकड्यांची संख्या किती असते? मानवी शरीरातील बरकड्यांची संख्या किती असते? पर्याय पहिला
20, दुसरा पर्याय आहे 33, तिसरा पर्याय 24, चौथा पर्याय 100. तर मानवी शरीरामध्ये बरकड्यांची संख्या जी आहे ती आहे 24, म्हणून तिसरा पर्याय हा करेक्ट आहे. मानवी शरीरातील बरकड्यांची संख्या किती? 24 असते. ओके. तर चला विद्यार्थी मित्रांनो, टॉप 6 प्रश्न बघूया. मानवी शरीरातील पाठीच्या मणक्यांची संख्या किती असते? मानवी शरीरातील पाठीच्या मणक्यांची संख्या किती असते? पहिला पर्याय 20, दुसरा पर्याय 24, तिसरा पर्याय 33 आहे, चौथा पर्याय आहे 40. तर यापैकी करेक्ट पर्याय आहे 3 नंबरचा. मानवी शरीरामध्ये जो पाठीचा मणका आहे त्यामध्ये टोटल मणके किती असतात? त्याचा आन्सर आहे 33. 33 हा जो नंबर आहे तो नंबर बरोबर आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, टॉप 10 हा प्रश्न बघूया. 7वा प्रश्न बघूया. कोणता रोग भारतातून नाहीसा झाला आहे? कोणता रोग भारतातून नाहीसा झाला आहे? पहिला पर्याय देवी, दुसरा पर्याय कर्करोग, कॅन्सर. कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त आहे हे तुम्हाला माहित आहे. ताप चालू आहे. मलेरियाची पण लक्षणं जे आहेत किंवा जे पेशंट आहेत त्याचं प्रमाण जास्त आहे. पावसाळ्यामध्ये याचं प्रमाण जास्त आहे मलेरियाचं. ठीक आहे. तर इथे बरोबर आहे देवी. देवी हा जो रोग आहे तो भारतातून पूर्णपणे नष्ट झालेला आहे. तर या प्रश्नासाठी पर्याय क्रमांक 1 म्हणजे पहिला ऑप्शन हा करेक्ट आहे, म्हणजेच देवी रोग. ओके. चला आपण आता टॉप 8 क्वेश्चन बघूया. सर्वात हलका वायू कोणता? सर्वात हलका वायू कोणता? या प्रश्नाचं उत्तर आपण बघूया. पहिला पर्याय कोबाल्ट, दुसरा पर्याय निकेल, तिसरा पर्याय कार्बन, चौथा पर्याय हेलियम. कोबाल्ट आणि निकेल हे तर धातू एलिमेंट आहेत. कोबाल्ट आणि निकेल हे धातू एलिमेंट आहेत. कार्बन हे अधातू आहे आणि हेलियम हा गॅस आहे. तर इथे चौथा पर्याय बरोबर आहे हेलियम. जी 118 मूलद्रव्ये आहेत आधुनिक आवर्त सारणीमध्ये, एकूण 118 मूलद्रव्ये आहेत. यापैकी सर्वात हलका वायू आहे तो आहे हेलियम. तो आहे हेलियम. ओके. चला आता टॉप 9 प्रश्न बघूया. सूर्यकिरणामुळे कोणते जीवनसत्व मिळते? सूर्यकिरणामुळे कोणते जीवनसत्व मिळते? हे 4 पर्याय दिले. पहिला अ, दुसरा पर्याय ब, तिसरा पर्याय क, चौथा पर्याय ड. सूर्यकिरणामध्ये ड जीवनसत्व प्रेझेंट आहे आणि ड जीवनसत्वाचे प्रमाण हे जास्त आहे, म्हणून इथे चौथा पर्याय हा बरोबर आहे. सूर्यकिरणामुळे कोणते जीवनसत्व मिळते? तर ड जीवनसत्व मिळते. ऑप्शन चौथा करेक्ट आहे. ओके. चला आता विद्यार्थी मित्रांनो, टॉप 10 प्रश्न बघूया. हा लास्टचा प्रश्न बघूया. कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो? कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो ते आपल्याला, त्या रोगाचे जे नाव आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिला ऑप्शन देवी, दुसरा रेबीज, तिसरा मलेरिया, चौथा आहे कर्करोग. कर्करोग म्हणजेच कॅन्सर. मलेरियाची लक्षणं तुम्हाला माहिती आहेत, आजार माहित आहे. देवी हा नष्ट झालेला रोग आहे, त्याचा पण प्रश्न आपण सोडवलेला आहे. तर बरोबर पर्याय आहे रेबीज. कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो? त्याचा आन्सर आहे रेबीज. तर इथे पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. तर हे असे नॉलेजेबल प्रश्न जे आहेत ते सर्व स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त आहेत. या टाईपचे व्हिडिओ पाहण्यासाठी, नोटिफिकेशनसाठी प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.